वैवाहिक नातं जेव्हा तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं तेव्हा निर्णय घेणं खरं तर कठीण असतं. पण घटस्फोटाची लांबणारी आणि मानसिक तणाव निर्माण करणारी प्रक्रिया त्याहून कठीण असते. आणि आज आपण पाहणार आहोत 30 दिवसात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण कशी करता येईल आणि त्यामध्ये कायदेशीर मदतीचं महत्व काय असतं याबद्दल. नमस्कार, मी ऍडव्होकेट केतन बळशीकर. डिवोर्स ही खरं तर एक दुर्दैवी घटना, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाईलाजाने त्याला सामोरं जावं लागतं. माझे अनेक क्लायंट्स मला विचारतात, डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल का? खरं तर तुमचा निर्णय जर का पक्का असेल तर डिवोर्सच्या प्रोसिजरला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 30 दिवसात सुद्धा डिवोर्सची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला फायनल डिग्री हातात मिळू शकते. खरं तर घटस्फोटाचं प्रकरण लांबलं की त्याचा निगेटिव्ह परिणाम फक्त जोडप्यांवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांवरती आणि मुलांवर सुद्धा होत असतो. खूप लांबवर चालणाऱ्या खटल्यांमुळे मानसिक त्रास, वादविवाद आणि कौटुंबिक ताण निर्माण होत असतो. त्यामुळे दोन्ही पक्षांना वेळ, मानसिक ताण आणि अनावश्यक खर्च हे सगळं वाचवण्यासाठी जलद गतीने घटस्फोट घेण्याची गरज असते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी जर परस्पर सहमती दिलेली असेल तर डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट हा सगळ्यात उत्तम मार्ग ठरतो. पण फास्ट रिझल्टसाठी कोर्टासमोर ठोस मागणी करणं महत्वाचं असतं आणि लीगल रिप्रेझेंटेशन सुद्धा तेवढंच स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. तर आज आपण फक्त म्युच्युअल कन्सेंटनी लवकरात लवकर डिवोर्स कसा घेता येईल हे पाहणार आहोत. पण त्यासाठी कायद्यातल्या महत्वाच्या प्रोव्हिजन्स काय आहेत हे आधी आपल्याला बघायला लागेल. पहिली महत्वाची प्रोव्हिजन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत लग्नाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत आपल्याला डिवोर्ससाठी पिटिशन फाईल करता येत नाही. म्हणजे लग्नाच्या तारखेपासून कमीत कमी 1 वर्ष आपल्याला थांबायला लागेल की जेणेकरून कोर्टामध्ये आपली पिटिशन अलाउ होईल. दुसरी महत्वाची प्रोव्हिजन म्हणजे पती पत्नी दोघंही एकमेकांपासून कमीत कमी 1 वर्ष वेगळे राहत असले पाहिजेत. आणि जर असं नसेल तर पिटिशन दाखल केल्यावर कोर्ट दोघांना वेगळं राहण्यासाठी 6 महिन्याचा एक्स्ट्रा वेळ देत असतं. आणि तिसरी महत्वाची प्रोव्हिजन म्हणजे ज्या ठिकाणी दोघांचं लग्न झालेलं आहे किंवा दोघंही ज्या ठिकाणी शेवटचे पती पत्नी म्हणून एकत्र राहत होते त्या ठिकाणच्या जिल्हा किंवा कौटुंबिक न्यायालयामध्ये आपल्याला डिवोर्ससाठी पिटिशन दाखल करायला लागते. आता पुढे आपण पाहूया डिवोर्स दाखल करण्यापूर्वीच आपल्याला काय काय तयारी करायची आहे. जर आपली ही तयारी पूर्ण असेल तर डिवोर्स दाखल केल्यानंतर कोर्टाच्या जास्त तारखा पडणार नाही आणि आपला डिवोर्स लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. यासाठी आपण एक चेकलिस्ट बनवलेली आहे. या चेकलिस्टचे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट म्हणजे आपण आपल्याबद्दल माहिती काय काय द्यायची आहे. दुसरा पार्ट म्हणजे डॉक्युमेंट्स काय काय तयार ठेवायचे आणि तिसऱ्या पार्ट मध्ये आपण म्हणलेलं आहे की पिटिशन दाखल करण्यापूर्वी आपल्याला तयारी काय काय करायची आहे. ही संपूर्ण चेकलिस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही डाउनलोड करून त्याप्रमाणे प्रिपरेशन देखील करू शकता. डिवोर्ससाठी पिटिशन दाखल करण्यापूर्वी या चेकलिस्ट प्रमाणे सगळी तयारी जर का तुम्ही रेडी ठेवलीत तर तुमचा डिवोर्स 30 दिवसात सुद्धा कंप्लीट होऊ शकतो आणि लगेचच तुम्हाला तशी डिग्री सुद्धा मिळू शकते. तर आता आपण पाहतोय या चेकलिस्टचा पहिला पार्ट. आपल्याला माहिती काय काय द्यायची आहे या संदर्भात. पहिलं म्हणजे पतीचं संपूर्ण नाव. दुसरं पत्नीचं लग्नानंतरचं आणि लग्नाआधीचं संपूर्ण नाव. दोघांचे सध्याचे पत्ते, मोबाईल नंबर्स, ईमेल आयडीज, दोघांची ऑक्युपेशन्स आणि दोघांचं वय. दोघंही हिंदू आहेत किंवा इतर कुठल्या धर्माचे. लग्न हिंदू किंवा इतर रीतिरिवाजांप्रमाणे झालं होतं का इतर कुठल्या मार्गाने. लग्नाची तारीख आणि लग्नाचं ठिकाण. दोघांचं शिक्षण किती आहे. दोघांना मुलं किती आहेत, त्यांची नावं आणि वय. दोघंही पती पत्नी म्हणून कधीपासून आणि कुठे कुठे एकत्र राहत होते ते संपूर्ण पत्ते. दोघंही पती पत्नी म्हणून कधीपर्यंत शेवटचे राहत होते म्हणजे पती पत्नी एकमेकांपासून कधी सेपरेट झाले ती तारीख. आणि शेवटची इन्फॉर्मेशन म्हणजे दोघांच्या बाजूच्या एक एक साक्षीदाराचं नाव, वय, पत्ता आणि ऑक्युपेशन. ही झाली आपण तयार ठेवायची संपूर्ण माहिती.
आता या चेकलिस्टचा दुसरा पार्ट आपण पाहतोय, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. पहिलं डॉक्युमेंट म्हणजे पती पत्नी दोनही साक्षीदार आणि मुलं या सगळ्यांची आधार कार्ड. पती आणि पत्नीचे आत्ताचे ऍड्रेस प्रूफ मध्ये लाईट बिल देखील चालू शकेल. तिसरं म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे पासपोर्ट साईजचे एक रिसेंट फोटोग्राफ्स. चौथं, पती आणि पत्नी ज्या पत्त्यावर शेवटचे एकत्र राहत होते ते ऍड्रेस प्रूफ. पाचवं, लग्नाची एक ओरिजिनल निमंत्रण पत्रिका. सहावं, पती आणि पत्नी एकत्र दिसतील असे लग्नाचे 2 किंवा 3 फोटोज. जर मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि मुलांचं बर्थ सर्टिफिकेट. आणि आता आपण पाहतोय या चेकलिस्टचा तिसरा आणि शेवटचा पार्ट, डिवोर्ससाठी अर्ज करण्याआधी आपल्याला तयारी काय काय करायची. पहिलं म्हणजे पती आणि पत्नींनी एकमेकांवर इतर काही सिव्हिल किंवा क्रिमिनल केसेस केल्या असतील तर त्या आता काढून घ्यायच्या आहेत किंवा कधी मागे घेणार आहेत त्याचे डिटेल्स तयार ठेवायचे. दुसरं म्हणजे दोघांनी आपापल्या वस्तू, दागिने, पैसे, कपडे, महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि आपापल्या मालकीच्या इतर वस्तू आपापल्या ताब्यात घ्यायच्या आहेत. तिसरं म्हणजे पत्नीनी तिचं सगळं स्त्रीधन, तिला वेळोवेळी मिळालेली गिफ्ट्स तिच्या ताब्यात घ्यायचे. मुलांच्या वस्तू मूल किंवा मुलं ज्या पालकांकडे राहणार आहेत त्याच्याकडे सुपूर्त करायचे आहेत. चौथी गोष्ट, मुलांची कस्टडी ही आपण ठरवल्याप्रमाणे कोणाकडे तरी एकाकडेच राहणार असते. त्यामुळे मुलं कोणासोबत राहणार आहेत आणि दुसरा पालक त्यांना कधी आणि किती वेळ भेटू शकणार आहे हे ठरवायचंय. मुलं जर 7 वर्षांपेक्षा कमी वयाची असतील तर शक्यतो आईसोबत राहणार असतात आणि वडिलांना त्यांना पिरियडिकली भेटण्याचा हक्क असतो. पती हा पत्नीला आणि मुलांना त्यांच्या पालन पोषणासाठी काही वन टाइम रक्कम देणार असेल तर त्यांनी ते आता द्यायची आहे किंवा कधी देणार आहे हे स्पष्ट ठरवायचंय. जर रक्कम नंतर देणार असेल तर जनरली ते डिवोर्स पिटिशन फाईल झाल्यानंतर लगेचच द्यायला लागते. त्यामुळे पतीला तशी तयारी ठेवायची आहे. पती पत्नींमध्ये जर का काही जॉईंट प्रॉपर्टीज असतील तर जो कोणी त्या प्रॉपर्टीज ठेवणार आहे त्याला दुसऱ्या जोडीदारांनी हक्क सोडपत्र किंवा रिलीज डीड करून द्यायचंय किंवा डिवोर्स झाल्यानंतर लगेचच ते करून देणार आहे असं लिहून द्यायचं आहे. आता इथपर्यंत तुमची तयारी झाली की पुढचं काम तुमचे वकील करणार आहेत. पण तरी सुद्धा प्रोसिजर नक्की कशी असणार आहे हे आपल्याला माहित असावं म्हणून ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही ठरवलेल्या कन्सेंट टर्म्स प्रमाणे तुमची पेटिशन लिहून तयार केली जाते. त्या पेटिशन सोबत पती आणि पत्नी दोघांची ऍफिडेव्हिट्स बनवून लावली जातात. ही ऍफिडेव्हिट्स करण्यासाठी पती पत्नीला दोघांना समक्ष कोर्टासमोर उभं राहायला लागतं. एवढी पहिल्या स्टेजची डॉक्युमेंट तयार झाली की ती फाईल केली जातात आणि फायलिंग केल्यापासून साधारणपणे 1 आठवड्याच्या आतमध्ये पहिली तारीख पडते. पहिल्या तारखेला आपल्याला 3 गोष्टी करायच्या असतात. पहिलं म्हणजे पती आणि पत्नीचं कोर्टासमोर व्हेरिफिकेशन होत असतं. दुसरं म्हणजे 6 महिन्याचा वेगळं राहण्याचा स्टॅट्युटरी पिरियड वगळला जावा, तो माफ व्हावा म्हणून आपल्या वकिलांकडून एक अर्ज दाखल केला जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पती पत्नीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोर्टाकडून मेडिएशन किंवा काउन्सिलिंगच्या डायरेक्शन्स दिल्या जातात आणि त्यावर पुढची तारीख दिली जाते. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमच्या वकिलांनी जर 6 महिने वेगळं राहण्याचा स्टॅट्युटरी पिरियड वगळण्यासाठी अर्ज दिलेला असेल तर तुमची पुढची तारीख 1 महिन्याच्या जवळपासची दिली जाणार आहे आणि जर तसा अर्ज पहिल्या तारखेला दिला नाही तर तुमची पुढची तारीख डायरेक्ट 6 महिन्यांच्या नंतरची दिली जाणार आहे. त्यामुळे याच तारखेला असा अर्ज देणं खूप महत्वाचं असतं. पुढची स्टेज म्हणजे कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे पती पत्नीला मेडिएशन किंवा काउन्सिलिंग साठी जायला लागतं. पण पती पत्नींचा घटस्फोटाचा निर्णय ठाम असेल तर तसा रिपोर्ट कोर्टाला मेडिएशन कडून पाठवला जातो. आपली तयारी जर पूर्ण असेल तर हे मेडिएशन पहिल्या तारखेलाच पूर्ण होऊ शकतं.
आता पुढच्या तारखेला पती पत्नी सोबत दोनही साक्षीदारांना सुद्धा हजर राहायचं असतं. आपली तयारी जर का पूर्ण असेल तर याच तारखेला आपली पिटिशन फायनली डिसाइड होऊन तसं जजमेंट होऊन डिक्री सुद्धा होऊ शकते. या तारखेला पती पत्नी आणि दोनही साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात. या तारखेला सगळ्यात आधी आपण जो 6 महिने वेगळा राहण्याचा स्टॅट्युटरी पिरियड वगळण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं असतं त्या ऍप्लिकेशन वरती सुनावणी होऊन त्याचा निर्णय होतो. त्यानंतर पती पत्नी आणि दोनही साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात आणि कोर्टाला त्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटलं नाही तर त्याच दिवशी तुमची डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण होते आणि तसा घटस्फोटाचा हुकुमनामा तुम्हाला दिला जातो. तर मित्रांनो, जलद गतीने घटस्फोट कसा घेता येऊ शकेल याबद्दल आज आपण पाहिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी मी आशा करतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जी चेकलिस्ट दिलेली आहे ती नक्की रेफर करा. त्याप्रमाणे तयारी केली तर तुमचा घटस्फोट 30 दिवसात सुद्धा पूर्ण होऊ शकतो. घटस्फोटाचा निर्णय कितीही कठीण असला आणि त्यातली प्रोसिजर कितीही मानसिक तणाव निर्माण करणारी असली तरी योग्य मार्गदर्शनाने आणि योग्य कायदेशीर रिप्रेझेंटेशननी हे काम अतिशय सुलभ करता येतं. आजच्या माहिती व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुमच्या मदतीसाठी आम्ही नेहमी उपलब्ध आहोत. धन्यवाद.